लक्ष 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 नाशिककरांनो, तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स. फॅन असो, LED लाईट्स, टीव्ही, होम थिएटर, वॉटर हीटर किंवा कार स्पीकर, सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह. पत्ता: रामालय हॉस्पिटलच्या बाजूला, भगवती मिसळच्या मागे, पंचवटी कारंजाजवळ, नाशिक. संपर्क: 96 89 78 68 17. वाझट इलेक्ट्रॉनिक्स, गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक. रतनवाडी दुर्घटनेत समाजसेवक अनंत महादू घाणे धावले मदतीला. झडे कुटुंबाला दिला आधार. प्रशासनाकडे तातडीच्या कारवाईची मागणी. अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने आदिवासी भागातील जनजीवन विस्कळीत झाले असून रतनवाडी येथे रविवारी मध्यरात्री घडलेल्या हृदयद्रावक दुर्घटनेत अवघ्या 8 महिन्यांच्या सृष्टी अशोक झडे हिचा भिंत कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेत तिची आई सोनाली झडे गंभीर जखमी झालेली आहे आणि संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होताना दिसते आहे. मुसळधार पावसामुळे मध्यरात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास झडे कुटुंब झोपेत असताना घराची भिंत अचानक कोसळली आणि या दुर्घटनेत सोनाली आणि सृष्टी ढिगाऱ्याखाली अडकल्या. अशोक झडे यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने दोघींना बाहेर काढून उपचारासाठी शेंडी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले, मात्र तेथे वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी उपलब्ध नसल्याचा आरोप कुटुंबियांनी केला. त्यानंतर त्यांना राजूर ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे डॉक्टरांनी सृष्टीला मृत घोषित केले. सोनालीवर उपचार सुरू करण्यात आले आणि या घटनेची माहिती मिळताच समाजसेवक अनंत महादू घाणे यांनी कोणतीही विलंब न करता घटनास्थळी धाव घेत झडे कुटुंबाची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले. त्यांनी सुनील पवार, रामदास पिचड, तुकाराम सारुकते यांच्यासह परिस्थितीची पाहणी केली. तातडीनं तहसीलदार, गटविकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधून पंचनामा, शासकीय मदत, प्रशासनाच्या त्वरित हस्तक्षेपाची मागणी केली. समाजसेवक अनंत घाणे यांनी प्रशासनाचे लक्ष वेधताना आदिवासी समाजातील भागातील अनेक शासकीय कर्मचारी मुख्यालयात राहत नसल्याने आपत्तीच्या वेळी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा मुद्दा ठामपणे मांडला. घटनास्थळी तलाठी, मंडळ अधिकारी, कृषी सहाय्यक, वनरक्षक आणि अन्य संबंधित अधिकारी वेळेत न पोहोचल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत निष्काळजी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. यापूर्वी पांजरे परिसरातही अतिवृष्टीमुळे जीवितहानीची घटना घडल्याने आठवण करून देत घाणे यांनी आदिवासी भागातील धोकादायक घरांचे तातडीनं सर्वेक्षण, सुरक्षित निवाऱ्याची व्यवस्था, सक्षम आरोग्य सुविधा आणि प्रभावी आपत्कालीन यंत्रणा उभारण्याची गरज अधोरेखित केली. तसेच जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी परिस्थितीचा आढावा घेऊन सर्व संबंधित विभागांना मुख्यालयी उपस्थित राहण्याचे सक्त आदेश द्यावेत अशीही त्यांनी मागणी केली. दरम्यान सृष्टीची आजी अमृता सकरू झडे यांनी दुःख व्यक्त करत शेंडी प्राथमिक आरोग्य केंद्रात वेळेत उपचार मिळाले असते तर आमची चिमुकली आज जिवंत असती असा आरोप केला. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी जोर धरते आहे. चिरंजीव असे की शेजारी झोपेल होते फॅमिली बरोबर, तर घटना घडताना काय आवाज आला आणि वस्तुस्थिती काय कळली तुम्हाला? आम्ही झोपेत असताना अचानक डायरेक्ट भिंतच डायरेक्ट आमच्या पोखंडी पडली. मी त्याच्यातून सावरून उठलो, दगड साईडला केल्यानंतर त्यांची साईडला गेले, यांच्यावरती दगड पडलेले होते. ते साईडला करून त्यांना उचललं, बाळाला पण उचललं, बाहेर नेलं. मग बाळ जरा व्यवस्थित होतं. तर आज रतनवाडी येथे रात्री जी दुर्घटना झाली, रात्री 12 वाजता, साधारण 12-12:30 वाजता अचानक वादळी पाऊस आणि वारा गेल्या 8-10 दिवसापासून सुरू असून या भागामध्ये सृष्टीचा कहर झाल्याने रात्री 12-12:30 वाजता अमृता झडे यांचे मुलगा आणि सून इथं झोपेल असताना अचानक रात्री जी भिंत कोसळली आणि भिंत कोसळून भिंत कोसळल्यानंतर जी चिमुकली होती का ती चिमुकली भिंतीखाली गाडल्या गेली आणि आईच्या पण मार बसलेला आहे. तर इथं आपण प्रत्यक्ष त्यांच्या फॅमिलीमध्ये अमृता झडे यांना विचारून आपण प्रत्यक्ष काय घटना घडली, किती वाजता घडली हे डिटेल आता ते माहिती देतील. तर रात्री 12:30च्या दरम्यानमध्ये
ही घटना घडली, परंतु 8-10 दिवसापासून अतिवृष्टी म्हणजे इकडे या भागामध्ये होते. तर त्याच्यातून वारा आणि पाणी, रात्री पाऊस खूप झाला इकडे या पट्ट्यामध्ये. त्याच्यातून ही घटना घडल्यानंतर आम्ही इथून निघालो. गाडी आम्ही एक भाड्याची केली आणि शेंडीला गेलो तर तिथं दवाखान्यामध्ये, सरकारी दवाखान्यामध्ये कोणीही आम्हाला दिसलं नाही. आम्ही तिथं गाडी उभी केली. किती वेळ गेला तुमच्या सरकारी दवाखान्यामध्ये? हा, आमचं तिथं तरी 10 मिनटं गेले असतील. तिथं कोणीच आम्हाला दिसलं नाही. त्याच्यावर आम्ही प्रबळ डॉक्टरकडे गेलो. तिथं त्यांनी सांगितलं म्हणा डॉक्टर नाही येत इथं, त्यांचे पियानं सांगितलं. मग तिथून आम्ही राजूरला गेलो. राजूरला पेशीमध्ये गेलो. मग तिथं माणसं होते. त्यांनी त्वरित उपचार म्हणजे हेरफाय केली, चौकशी केली, तर बाळाची दुर्घटना घडली गेली. आज सेंडी PSC मध्ये तुम्ही इथून गेल्यानंतर जर डॉक्टर असते तर तुमचं बाळ वाचलं असतं का? अशी अगदी बरोबर. तर एवढा मोठा शासकीय दवाखाना इथं शेंडीला असून त्याचा आम्हाला या विभागाला काहीच उपयोग नाही. तर इथून पुढं शासनानं सुद्धा ह्या गोष्टीकडं लक्ष दिलं पाहिजे आणि कार्यकर्ते मंडळांना किंवा अधिकारी कर्मचारी लोकांनी ह्या गोष्टीवर भर दिला पाहिजे. ही घटना घडली पण अजून पुढं घडू नये याच्यासाठी सगळ्यांनी प्रयत्नशील राहावा आणि सगळ्या सुविधा या शेंडी PSCला उपलब्ध व्हावा. ताई, तुम्ही झोपेल होता, भीत कोसळताना काही आवाज आला आणि त्याच्यामध्ये किती मार लागला आणि बाळाला किती मार लागला होता आणि बाळ ओढून काढलं का तसंच काही झालं? झोपेलच होते ना. मला तुम्ही समजलं झोपेतच नाही. होत्या म्हणजे ताई पूर्ण झोपेत होत्या. त्याच्यानंतर त्यांचे चिरंजीव अशोक हे तिथं शेजारीच होते. सुविधा व्यवस्थित घडली पाहिजे शेंडीच्या PSCला. अनेक वेळा आपण काही गोष्टींचा विचार केला, त्या गोष्टीवर तुम्ही पण गेलते तिथं. आपण जाऊन त्यांना अनेक वेळा आपण मार्गदर्शन केले, पण त्या पद्धतीनं सुखसुविधा काहीच नाही आपल्या विभागासाठी ना आपल्या समाजासाठी. आज जी दुर्दैवी घटना घडली, या चिमुकलीचा अंत झाला का जे कधी भविष्यात बघितलं नसेल, जे उमलायचे दिवस होते ते पूर्ण पडद्याआड गेलं आणि आज यांची व्यथा ऐकताच असं तरुण अंतकरणाला वाटतं का आज जर दवाखाना PSC मध्ये जर डॉक्टर असते, त्यांचे वॉचमॅन असते, कोणी सिक्युरिटी असतं तर उठले असते तर आज ही चिमुकली काळाच्या पडद्याआड गेली नसती. आज तर सर्व कुटुंबाचं म्हणणं आहे. बरोबर आहे. तर ह्या अगोदरही अशा घटना घडलेल्या आहेत, तरी माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी, माननीय तालुका आरोग्य अधिकारी यांनी तातडीने तालुक्यामध्ये लक्ष द्यावं आणि अशा दुर्दैवी घटना घडणार नाही. तरी 24 तास आपला दवाखाना उघड राहील याची प्रशासनाने दक्षता घ्यावी अशी मागणी मी समाजसेवक अनंत घाणे करतो. आणि त्याचबरोबर माननीय तहसीलदार साहेब, माननीय गट विकास अधिकारी आणि कृषी अधिकारी साहेब, आज 15 दिवस झाले ह्या भागामध्ये घरं उडालेली, महिन्यापासून पडझड होते, बांध फुटताय, शेतीची अतोनात नुकसान झाली आहे, तर कोणीही गांभीर्याने आतापर्यंत लक्ष दिलं नसल्याने ह्या दुर्दैवी घटना घडत आहेत. तरी मला शासनाला एकच विनंती करतो का प्रत्येक गावामध्ये महसूल जे विभाग आहे त्यांच्याकडून सर्वे झाला पाहिजे, पूर्ण प्रशासनाकडून सर्वे झाला पाहिजे का जसं सिटीमध्ये नगरपालिका महानगरपालिका सर्वे करते का पडझडीमध्ये आलेल्या बिल्डिंगांना आपण संरक्षण देता आणि ते घरं खाली करतात, तसेच ग्रामीण भागामध्ये आदिवासी भागांमधील जे घरं येते त्यांचे पूर्ण सर्वे करा का पावसाळ्याच्या अगोदर जर ते पडझडीत आले असतील घरं, जर ते कुटुंब पूर्ण आपले वैफल्यग्रस्त असेल तर त्यांना आधार देण्याचं प्रशासनानं काम करावं आणि त्यांना तात्काळ त्या सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं काम करावं का कमीत कमी जीवितहानी होणार नाही, त्या घराची पडझड होणार आहे. कारण कुटुंब गरीब असल्यामुळं, आर्थिक परिस्थिती नसल्यामुळं हे काही तात्काळ घरं बांधू शकत नाही. तरी आता ज्यांच्या घरांची पडझड झालेली आहे ते सर्व घरांना शेपरीचे घरकुलं मंजूर करावे तातडीने आणि सर्वांना शेपरीचे घरकुलं मंजूर करून त्यांना निवारा द्यावा अशी मी मागणी करतो. थांबतो. जय आदिवासी. नाशिककरांनो,
तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा, भंडारी कार डेकोर्स. कार सीट कव्हर पासून ते अँड्रॉइड सिस्टीम पर्यंत, हेडलाइट्स, मॅटिंग, सिरॅमिक कोटिंग, सन कंट्रोल फिल्म्स, ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम, उफर्स, अलॉय व्हील्स, सगळं काही एकाच छताखाली. बेस्ट टॉप अपग्रेडेशन साठी फक्त भंडारी कार डेकोर्स. ठिकाण वज्र कॅपिटल, शिंगाडा तलाव, नाशिक. संपर्क 9822 47 56 78. भंडारी कार डेकोर्स, विश्वासाचं नाव, दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच भेट द्या लक्ष न्यूज या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला.